24/9/2025 रोजी धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या करंजा गावातील शिंदे आणि करळे वस्तीतील शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तेथील परिस्थिती जाणून घेतली आहे। मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आल्याने स्थानिक वाड्या वस्त्यांचे अतोनात नुकसान झाले असून अनेक घरे माती चिखलाने भरून गेली आहेत। यावेळी शिंदे साहेबांनी ग्रामस्थांची व्यथा जाणून घेऊन सरकार त्यांच्या पाठीशी आहे असे सांगून धीर दिला। तसेच या नदी पात्रात असलेल्या वाडीतील काही घरे अद्यापही पाण्याखाली असल्याचे शिंदे साहेबांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ बोटीने नदी पात्रात जाऊन या वाडीला भेट देऊन पाहणी केली। त्याचबरोबर या वाडीवरील नागरिकांचे तात्काळ पुनर्वसन करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले। सरकारी निकष बाजूला ठेवून सरकार नुकसान भरपाईसाठी नक्की मदत करेल असंही त्यांनी यावेळी सांगितले। तसेच यावेळी शिवसेनेच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही करण्यात आलं। या प्रसंगी परिवहन मंत्री तसेच धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, आमदार तानाजी सावंत, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती पुजार आणि जिल्हा प्रशासनातील इतर प्रमुख अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। GTV मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, जिल्हा धाराशिव।